80% लोक बाहेर आहेत, 80% लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. नाही ते ठीक आहे, ते काही मागणी करू शकतात. ओबामा नाही मागू शकतात. आता ओबामा नाही काय नाव ट्रम्प, त्यांनाही मागू शकतात. तो प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा विषय आहे. पंजाबमध्ये त्यांनी आपल्याला माहिती आहे 2 एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली, सरसकट नाही केली पंजाबमध्ये देखील. आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे, म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली. यातले आता काही प्रश्न असेही आले की तुम्ही कट ऑफ डेट ही जून 2017 का ठेवत नाही? कर्जमाफी प्रॉस्पेक्टिव्ह होत नसते. कर्जमाफी ही प्रिसिडिंग वर्षाची होत असते. आणि त्याचं रॅशनल काय आहे, तर ज्यावेळी डिस्ट्रेस असतो, ज्यावेळी पीक कमी असतं, ज्यावेळी दुष्काळ असतो, ज्यावेळी अतिवृष्टी असते, आपण जर गेलं वर्ष बघितलं तर 12.5% आपला ग्रोथ रेट आहे. 12.5% शेतीचा एवढा ग्रोथ आपण केलेला आहे. आणि त्यामुळे प्रॉस्पेक्टिव्ह ही कधीच कर्जमाफी होत नाही. आणि म्हणून आपण ती जी डेट घेतलेली आहे, आता ही गोष्ट खरी आहे की काही लोकांना वाटलं आमचंही होईल म्हणून ज्यांनी गेल्या 5 वर्ष रेग्युलर भरलाय अशा काही लोक 30 तारखेपर्यंत वाट पाहत बसले होते, आपली होईल आपली होईल. आणि मग शेवटच्या 3 दिवसात रांग लावून भरले, लोकांनी पैसे भरले. म्हणजे आता जर तुम्ही 2017 म्हटलं तर आता ज्यांनी पैसे भरले तेच आपल्याला मारायला येतील की आम्ही एवढे वर्ष रेग्युलर भरले, याही वर्षी रेग्युलर भरले, तुम्ही सांगितलं होत नाही म्हणून जाऊन भरले आणि आता तुम्ही 17 म्हणताय. त्यामुळे तो अन्याय होईल. मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं मत असं असतं की वी शुड प्लीज एव्हरीबडी, बट व्हाईल प्लीजिंग एव्हरीबडी आपण आपल्या राज्याचाही विचार केला पाहिजे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे आणि बँकिंग सिस्टीमचाही विचार केला पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन देणं ठीक आहे, पण सरसकट म्हणजे त्याचंही कर्ज माफ कराय बँकिंग सिस्टीम राहील का? ही कोलॅप्स होऊन जाईल. आणि ही जर कोलॅप्स झाली तर उद्या शेतकऱ्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला विचारपूर्वक, अनेक लोकांची कन्सल्ट केलं. थोरात साहेब आहेत जे नाबार्डचे चेअरमन होते, त्यांचा विशेष उल्लेख मी करेन. खरं तर काही थोरात साहेबांवर आमच्या पक्षाचा वगैरे काही कुठला ठप्पा नाही आहे, किंबहुना ते युपीएच्या काळातच अनेक कमिट्यांचे हेड होते. पण अतिशय चांगला सल्ला हा त्यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये आम्हाला दिला. त्यांच्या